हॅलो एव्हरीवन. तर आज थोडं जाणून घेऊया आपण प्रोटीन पावडर. आता प्रोटीन पावडर हा आजकाल आपण सगळीकडेच बघतो की सगळ्यांचा एक जिव्हाळ्याचा विषय म्हणू शकतो किंवा क्युरिओसिटी खूप असते. आणि प्रोटीन पावडर म्हटलं की फक्त आपल्याला किंवा अदर जे नॉर्मल लोक पण आहेत त्यांना फक्त एवढंच माहिती असतं प्रोटीन पावडर. आणि जी जिम किंवा जिम जॉईन करणारी लोक आहेत किंवा जो यंग क्राऊड आहे किंवा जे पर्टिक्युलर मशीन्स वगैरे वापरणार आहेत जिमिंगमध्ये, तर त्या लोकांनीच प्रोटीन पावडर वापरली गेली पाहिजे. तर एवढं सगळं बेसिक शक्यतो जनरल सर्वसामान्य माणसांना माहिती असतं. पब्लिकली तेवढं फक्त त्यांना नॉलेज असतं. तर ह्याच्यामध्ये पण असं नाही आहे. दोन प्रकारचे डिव्हिजन्स आहेत प्रोटीन पावडर्समध्ये सुद्धा. आता जेव्हा आपण रेग्युलर यूजसाठी बघायला गेलो तर मी म्हटलं जिम जे जाणारे आहेत त्यांचा पर्पज असतो की मसल मास बिल्डअप करायचा आहे, की त्यांना 6 पॅक्स असतात, 8 पॅक्स असतात, त्या त्या एरियाचे पूर्ण फॅट लॉस होऊन पर्टिक्युलर छान मस्क्युलर बॉडी दिसायला हवी असते. तर ते प्रोटीन यूज करणं आणि त्याचे पर्पज पण कम्प्लिटली वेगळे आहेत. तर हे झाले जिम पर्टिक्युलर एरियामध्ये वापरले जाणारे प्रोटीन, आणि त्याची पूर्ण कॅटेगरी ऑफ गोष्टी, कॅटेगरी ऑफ प्रोटीन पावडर्स पण कम्प्लिटली वेगळे आहेत. मी जे आज तुम्हाला सांगणार आहे ते आम्ही हॉस्पिटल मेडिकल फील्डमध्ये किंवा क्लिनिक सेटअपमध्ये, हॉस्पिटल सेटअप्समध्ये पेशंटसाठी वापरतो ते प्रोटीन पावडर. तुम्हाला ह्याची आयडिया किती असेल आय एम नॉट शुअर. तर पेशंटसाठी म्हटलं तर त्याच्यामध्ये पण कॅटेगरी ऑफ पेशंट हॉस्पिटल वाईज खूप व्हरायटी ऑफ वेगवेगळे पेशंट्स असतात. फॉर एक्झाम्पल डायबेटिक पेशंट आहेत, किडनी पेशंट आहेत, लिव्हरचे त्रास असणारे लिव्हर पेशंट्स आहेत, लिव्हरचे पेशंट्स आहेत, गॅस्ट्रो इंटेस्टनल ट्रॅक आपण म्हणतो. तर हा आपला जो गॅस्ट्रो इंटेस्टनल ट्रॅक जो आहे तो साधारण ह्या अन्ननलिकेपासून आपण जो सुरू होतो तो लास्ट एंडला आपला ॲनल, जिथून आपण मोशन पास करतो तिथे जाऊन एंडअप होतो. तिथून तिथपर्यंतचे व्हरायटी ऑफ डिव्हिजन, आपल्या ऑर्गनची पण लेवल ऑफ डिव्हिजन खूप वेगळी आहे. पहिली आपली येते अन्ननलिका, मग आपली येतं मध्ये येते एक लोअर इसोफेगल स्पिंक्टर म्हणून येतो, जो आपला ओपन करून फूड आतमध्ये इनहेल होतं. देन आपल्या डाव्या साईडला स्टमक पाऊच, पोटाची पिशवी असते. अशा प्रकारे डिव्हिजन्स ऑफ कॅटेगरी आपल्या टोटल गॅस्ट्रो इंटेस्टनल ट्रॅकची वेगळी आहे. तर त्या त्या त्रासासाठी ते प्रोटीन पावडर हे कम्प्लिटली वेगळे असतात. अगेन हॉस्पिटल सेटअपमध्ये बघायला गेलं तर बर्न्स केसेस आहेत, HIV एड्स असणारे पेशंट्स आहेत, किंवा ज्यांना माल न्यूट्रिशन असतं, कुपोषणामुळे वजन कमी असणं, चुकीच्या पोषणामुळे वजन कमी असणं, कॅलरी व्यवस्थित न घेतल्यामुळे किंवा प्रोटीन इंटेक व्यवस्थित न घेतल्यामुळे झालेलं पोषण, चुकीचं पोषण, ह्याला आपण कुपोषण असं म्हणू शकतो. तर त्या केसेसमध्ये असणारे प्रोटीन पावडर असतं. अशा हॉस्पिटल क्लिनिकल सेटअपसाठीचे डिव्हिजन्स खूपच वेगळे आहेत. ते जनरलाइज पब्लिकला माहिती नसतं, अवेअर नसतात. जर मेडिकल शॉप्समध्ये गेले किंवा त्यांना कोणत्या लोकल डॉक्टर्सनी लिहून दिलं की तुम्हाला हे असा त्रास वाटतो, ही प्रोटीन पावडर घ्या, पण कदाचित डॉक्टर्सना तेवढं अवेअरनेस माहिती नसेल प्रोटीन पावडर्सबद्दल जेवढा प्रोफेशनल डायटिशियन्सना, हॉस्पिटल डायटिशियन्सना, क्लिनिकल डायटिशियन्सना असतो, तेवढा कदाचित डॉक्टर्स टीमना कदाचित अवेअर नसतील. सो जेव्हा तुम्हाला सुरू करायचे असतील तुमच्या स्पेसिफिक डाएट वाईज किंवा स्पेसिफिक त्रासासाठी, मेडिकल त्रासासाठी, तर तुम्ही त्या त्या वेळेला त्या त्या डायटिशियन्सचा, हॉस्पिटल कन्सल्टिंग डायटिशियन्स आहेत, न्यूट्रिशनिस्ट आहेत, क्लिनिकल डायटिशियन्स आहेत, तुम्ही त्यांचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे. आता ह्याच्यामध्ये पण मी म्हटलं की डायबिटीस आहे, तर डायबिटीसला असणारी प्रोटीन पावडर जी हॉस्पिटल केसेसमध्ये आपण प्रिस्क्राईब करू शकतो, देतो, ती शुगर फ्री असते. तिच्यामध्ये कार्बोहायड्रेटचा लोड खूप मिनिमलाइज असतो, फायबरचं प्रमाण खूप छान असतं, सो दॅट पेशंटच्या शुगर्स मेंटेन राहणार, अशी ही कॅटेगरी ऑफ डिव्हिजन असते. किडनी पेशंट्सना आम्ही जेव्हा देतो, किडनी पेशंटमध्ये पण अगेन 2 टाईप कॅटेगरी ऑफ पेशंट आहेत. त्याच्यामध्ये एक असतं की ARF, ॲक्यूट रिनल फेलियर, आणि दुसरं असतं CRF, क्रोनिक रिनल फेलियर. तर एक प्रकार असा आहे जे पेशंट ज्यांचं क्रिएटिनिन वाढलेलं आहे, ज्यांची किडनीची क्षमता थोडीफार डाऊन व्हायला सुरुवात झालेली आहे, तर त्यांना लागू पडणाऱ्या प्रोटीन पावडर ह्या कम्प्लिटली वेगळ्या असणार आहेत. आणि डायलिसिस, ज्यांचं किडनी कम्प्लिटली फेलियरमध्ये आहे, किडनी फेलियर स्टेज आहे की जिथे पेशंटचं रेग्युलर अवयव किडनी हा काम करू शकणार नाही आहे, म्हणून त्यांना कम्प्लिटली डायलिसिस मशीनवर डिपेंडन्सी असणार आहे लाईफ लॉंग, किंवा ॲज पर डॉक्टर जशी रिक्वायरमेंट असेल त्याप्रमाणे. तर त्यांना डायलिसिस पेशंटला लागणारे प्रोटीन पावडरची कॅटेगरी कम्प्लिटली वेगळी आहे, ज्याच्यामध्ये आपण इलेक्ट्रोलाइट मेंटेन करणारे प्रोटीन पावडर म्हणू शकतो. किडनीचे प्रोटीन पावडर जे येतात ते फ्लुइडला, पाण्याला बॅलन्स करणारे प्रोटीन पावडर असतात. जिथे किडनी पेशंटना पाण्याचं लिमिटेशन असल्यामुळे त्यांना मी
एक्सेसिव्ह पाणी किंवा एक्सेसिव्ह दुधामध्ये ते प्रोटीन पावडर ॲडिशन करून नाही सांगू शकत. त्यांना जो त्यांच्या नेफ्रोलॉजिस्टनी किडनी डॉक्टरांनी जेवढा प्रोटीनचा इंटेक घ्यायला सांगितलेला आहे, पाण्याचा इंटेक घ्यायला सांगितलेला आहे, ते कॅल्क्युलेट करून तेवढे स्कूप्सच आम्हाला ॲड करावे लागतात. तर ह्या 2 डिव्हिजन, नॉन डायलिसिस अँड डायलिसिस पेशंटची कम्प्लिटली प्रोटीन कॅटेगरी, एनर्जी प्रोटीन पावडर वेगळी असणार आहे. अगेन जेव्हा लिव्हर हा अवयव आपण शरीरातला कन्सिडर करायला गेलो तर लिव्हरसाठी लागणारे प्रोटीन पावडर पण वेगळ्या असणार आहेत. उदाहरणार्थ त्या जास्त फॅटी असायला नको आहेत किंवा जास्त चरबीयुक्त असायला नको आहेत, त्यांच्यामध्ये फॅटचं प्रमाण खूप लोअर हवं आहे. सो कमर्शियल कंपनीज जेव्हा ते प्रोसेस करणार आहेत ते हे डिव्हिजन हे आजारांचे कंडिशन लक्षात घेऊनच ते कमर्शियल कंपनीज ते प्रिपरेशन बनवणार आहेत. तो लिव्हर म्हटलं तर लोअर फॅट असलं पाहिजे. त्याच्यामध्ये MCT हा एक फॅटचा प्रकार आहे, मीडियम चेन ट्रायग्लिसराईड, जे तुमच्या फॅटला प्रॉपर डायजेस्ट करायला मदत करतं. ते घटक ॲडिशन असलेलं पाहिजे. त्याच्यामध्ये कर्बोदकाची लेवल मॉडरेशनमध्ये असली गेली पाहिजे, ओके, जेणेकरून लिव्हरला अजून ताण येणार नाहीये. तर लिव्हर स्पेसिफिक असायला पाहिजे. शुगरचा लोड त्याच्यामध्ये जास्त नसायला पाहिजे, असे लिव्हर स्पेसिफिक प्रोटीन पावडर असतात. फॉर एक्झाम्पल दुसरं जर बघायला गेलं तर गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक्ट मी म्हटलं, अन्ननलिकेसाठी किंवा पोटाच्या विकारासाठी किंवा आतड्याच्या विकारासाठी. कॅन्सर पेशंट्स असतात, त्यांना पर्टिक्युलर त्या एरियाचे कॅन्सर असल्यामुळे तो पर्टिक्युलर पोटाचा भाग कुठे ना कुठे कट ऑफ करून मग ॲनास्टोमोसिस करून ते परत जॉईनिंग करून तुम्हाला ॲडजॉईन करावे लागतात. सो अशा वेळी असणारे प्रोटीन पावडर हे कम्प्लिटली वेगळे असतात, त्यांच्या आतड्याच्या त्यांच्या पोटाच्या विकाराप्रमाणे लागणारे. आता ह्याच्यामध्ये पण बघायला गेलं तर पेप्टाईड बेस असतात, जेणेकरून ते ऑलरेडी त्याचं फॉर्म्युलेशन कमर्शियल कंपनीजनी असं केलेलं असतं की ते पचण्यासाठी प्री डायजेस्टेड फॉर्ममध्ये रेडी आहेत. फॉर एक्झाम्पल स्टमकचा पेशंटचं कुठे ना कुठे कटआउट केलेलं असणार आहे, त्यात भागाचा कॅन्सर असल्यामुळे ॲडजॉईनिंग केलं गेलं असणार आहे. त्यानंतर तो पर्टिक्युलर तेवढा पार्ट स्टमकचा काढल्यामुळे तुमचं पोटाचं पचन जे ॲक्टिव्ह आहे ते सेम तसंच राहणार नाही आहे. सो पेप्टाईड बेस्ड प्रोटीन पावडर्स किंवा पेप्टाईड बेस्ड सप्लिमेंटेशन, नरिशमेंट, न्यूट्रिशन पावडर्स आम्हाला द्याव्या लागतात, जेणेकरून त्या डायरेक्टली रेडी आहेत ॲब्झॉर्प्शनसाठी आणि पचनासाठी. हे सगळं बघूनच करावं लागणार आहे. तर त्या पोटाच्या आतड्याच्या विकाराप्रमाणे असणारी प्रोटीनची कॅटेगरी ही कम्प्लिटली वेगळी असणार आहे. तर ह्याला आपण म्हणतो हॉस्पिटल लेवलला वापरलं जाणारं एंटरल न्यूट्रिशन, जे की ट्यूब फिडिंग पेशंट्सना आपण एंटरल न्यूट्रिशन वापरतात. ओरल ONS किंवा ओरल न्यूट्रिशन सप्लिमेंटेशन असं सुद्धा त्याला म्हटलं जातं. ही कॅटेगरी येते कम्प्लिटली हॉस्पिटल न्यूट्रिशनची, मेडिकल न्यूट्रिशनची, ओके. तर दुसरा एक टाईप येतो जिथे आपल्याला पेशंटला ट्यूब्स वाटे पण न्यूट्रिशन नाही सप्लाय करतायत. कधी कधी पेशंट ओरली घ्यायला पण कपेबल नसतात हॉस्पिटल क्लिनिकल सिव्हिअर केसेसमध्ये, जिथे तुमचं गट, तुमचं आतडं किंवा तुमचं पोटाचे एवढे सिव्हिअर मोठे विकार किंवा मोठे आजार असतात. अशा वेळेला तुमचे पाचकरस तेवढे डेव्हलप होत नाही इंटरनली, कुठे ना कुठे हॅमरेज असतात, ऑब्स्ट्रक्शन असतात, अडथळे असतात. अशा वेळेला TPN, टोटल पॅरेंटल न्यूट्रिशन पण सुरू करावं लागतं इमर्जन्सी बेसिस. तर TPN म्हणजे डायरेक्टली तुम्हाला एक फॉर्म्युलेशन काइंड ऑफ बॅग्स अवेलेबल असतात, 1 लिटर किंवा 2 लिटरचे इमल्शन्स फॉर्ममध्ये. त्याच्यामध्ये रिक्वायर्ड अमाऊंट ऑफ फॅट ग्लोब्युल्स किंवा तुमचे प्रोटीन मॉडिफाईड ॲड केलेले असणार आहेत, CHO कार्बोहायड्रेट मॉडिफाईड ॲड केलेले असणार आहेत, आणि ते डायरेक्टली रेडी असणार आहेत पेशंटला हळूहळू ॲब्झॉर्प्शनसाठी. त्याच्यामध्ये कॅबिवॅन किंवा फ्रेझोनिस कॅबी अशा कंपनीजच्या वेगवेगळ्या TPNच्या बॅग्स येतात. हे असे पेशंट्स आहेत, हे लक्षात घ्या, जे जेवण जेवू शकणारे नाही आहेत. इवन ते ओरली त्यांचं न्यूट्रिशन सप्लिमेंटेशन, प्रोटीन पावडर दुधामध्ये किंवा पाण्यामध्ये पण ओरली घेऊन डायजेशन त्यांचं होऊ शकणार नाही आहे. त्यांना त्यांचं गट सध्या अनअवेलेबल आहे किंवा त्यांचे पाचकरस एन्झाईम्स थोडे डेव्हलपच नाही आहेत ते न्यूट्रिशन पचवायला, रिझवायला आणि शोषण करायला. सो सिव्हिअर केसेसमध्ये TPN, टोटल पॅरेंटल न्यूट्रिशन अप्लाय करावं लागतं. तर क्लिनिकल कॅटेगरी आपण जर बघायला गेलो तर ही अशी कॅटेगरी ऑफ डिव्हिजन आहे जी हॉस्पिटल पेशंट्सना डिसीज स्पेसिफिक जे विकार आहेत, आजार आहेत, त्याप्रमाणे लागू पडणारी ही कॅटेगरी कम्प्लिटली वेगळी झाली. आता ह्याच्यामध्ये मी तुम्हाला पुन्हा म्हटलं की तुम्हाला प्रॉपरली प्रोफेशनल किंवा एक्सपिरियन्स्ड डायटिशियन, न्यूट्रिशनिस्ट ह्यांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्हाला कोणी तुमचे लोकल डॉक्टर सुद्धा लिहून देत आहेत की जनरलाइज प्रोटीन एक्स घ्या किंवा बी प्रोटीन घ्या. त्याच्यामध्ये पण बी प्रोटीन रेग्युलर प्रोटीन आहे. डी म्हणजे डायबिटीससाठी येणार डायबिटीस प्रोटीन वेगळं आहे. बी प्रोटीनमध्ये पण कदाचित विथ शुगर, विदाउट शुगर हे फॉर्म्युलेशन वेगळे असणार आहेत. सो प्लीज अश्युअर करून घ्या तुम्ही घेण्या अगोदर तुम्ही कुठच्या कॅटेगरीचं घेत आहात, तुम्हाला कोणत्या त्रासासाठी घ्यायचं आहे.
तर डायटिशियनचा सल्ला, न्यूट्रिशनिस्टचा सल्ला तुम्हाला जरूर घ्यायचा आहे. त्यानंतर जेव्हा हे प्रोटीन पावडर्स आपण म्हणतो ओरल न्यूट्रिशन सप्लिमेंटेशन, त्याचं एक स्टँडर्ड डायल्युशन असतं. तुम्ही पण घरी रेग्युलर समजा जिमला पण जरी घेत असाल, जिमसाठी जाताना बिफोर वर्कआउट आपण 15-20-30 मिनिट्स अगोदर जे काय घेतो प्रोटीन सप्लिमेंटेशन थोडं एनर्जीसाठी, त्याचं पण एक स्टँडर्ड डायल्युशन असतं, ज्याला मी स्टँडर्डाइज फॉर्म्युला बोलतो. आयसो कॅलरिक असतात, हायपर कॅलरिक असतात. तर आयसो कॅलरिक म्हणजे एवढं अमाऊंट ऑफ ml जे मी लिक्विड बनवलं आहे ते तुम्हाला तेवढं अमाऊंट ऑफ कॅलरीज, सेम कॅलरीज प्रोव्हाइड करणार आहे, विच इज कॉल्ड ॲज आयसो कॅलरिक. पेशंटनी म्हटलं हॉस्पिटल केसेसमध्ये कॅटाबॉलिक पेशंट असतात, ज्यांचं खूप मसल मास वगैरे लॉस झालेलं असतं. तर अशा पेशंट्सना घेताना हे सगळं बघूनच घ्यायला सांगावं लागणार आहे. स्टँडर्ड डायल्युशन जर त्यांनी सांगितलं असेल की 150 ml मध्ये तुम्हाला 2 स्कूप्स जे ॲड करायचे आहेत, तर तुम्ही ओव्हर डायल्युशन नाही करू शकत. अदरवाईज तुमच्या पोटाला, आतड्याला त्याचा ओव्हर डायल्युशनमुळे कदाचित गॅस्ट्रिक डिस्टर्बन्स होऊन लूज स्टूल, लूज मोशन्स वगैरे होऊ शकतात. सो स्टँडर्डाइज जे डायल्युटेड त्यांचे फॉर्म्युलाज त्यांच्या पॅकेजिंगवर असणार आहेत, किंवा तुम्हाला गाईडलाईन्स एक्सप्लेन करून डायटिशियन्सनी किंवा न्यूट्रिशनिस्टनी जे एक्सप्लेन केलं गेलं आहे तेच तुम्हाला त्या फॉर्म्युलेशन्समध्ये तसं घ्यायचं आहे, हे लक्षात घ्या. ओव्हर डायल्युशन नको आहे किंवा लो डायल्युशन पण नको आहे. जे स्टँडर्ड फॉर्म्युलाइज डायल्युशन त्यांनी सांगितलेलं असणार आहे त्या कॅटेगरी ऑफ पावडर्स, भले ती डायबिटीसची असू दे, लिव्हरची असू दे, गॅस्ट्रिकची असू दे, इंटेस्टाइन आतड्याची असू दे, त्याप्रमाणेच घ्यावे लागणार आहे. ह्या प्रकारे तुम्हाला त्यांचा सल्ला घेऊनच करावा लागणार आहे. आता ह्या घेण्याच्या वेळा कोणत्या, इव्हन हॉस्पिटल पेशंट्सना, क्लिनिकल पेशंट्सना जेव्हा आम्ही प्रोटीन पावडर सजेस्ट करतोय त्यांच्या आजारांप्रमाणे, त्याचं मिड स्नॅक म्हणून तुम्ही त्या घेऊ शकता. मिड मॉर्निंग स्नॅक किंवा मिड इव्हिनिंग स्नॅक, किंवा काही डायबेटिक पेशंटचे त्यांचं डिनर खूप वेळेवर असतं, 8-8:30 वाजता, आणि मग नंतर त्यांना 10:30, 11, 11:30ला झोपण्याच्या वेळेपर्यंत त्यांना भूक लागते. अशा वेळेला ते रिपीट करू शकतात बिफोर बेड टाईम. सो त्यांची मिडनाईटला जी शुगर लो होते किंवा अर्ली मॉर्निंगच्या शुगर्स लो होतात त्या शक्यतो होणार नाहीत. हा त्याच्या मागचा एक पर्पज असतो की ती शुगर लेवल सकाळी ब्रेकफास्ट घेईपर्यंत मेंटेन राहण्यासाठी त्यांना स्नॅक म्हणून बेड टाईमला घ्यायला सांगू शकतो. किंवा जे डायबेटिक पेशंट किंवा अदर डिसीज पेशंट जेव्हा वॉकला जाणार असतील थोडेसे, तेव्हा बिफोर वॉकला जाण्यापूर्वी पण त्यांचे 2 स्कूप जे आहे ते 1 कपमध्ये वगैरे घेऊन दे कॅन गो फॉर वॉक. या प्रकारचं त्याचं स्टँडर्ड टायमिंग असायला हवा. आणि ह्याच्यामध्ये पण अगेन त्यांचे बेस जे बनवतात कमर्शियल कंपनीज, खूप सारे कंपनीज आहेत. हेक्झागॉन न्यूट्रिशन आहे, अबॉट न्यूट्रिशन आहे, मिट्स प्रो न्यूट्रिशन आहे, प्रोजीव न्यूट्रिशन आहे. हे असे स्टँडर्ड कंपनीज आहेत. ते हॉस्पिटल सेटअपसाठी वगैरे पर्टिक्युलर त्यांचे फॉर्म्युलेशन रेडी आहेत डिसीज स्पेसिफिक आजारांच्या कॅटेगरीप्रमाणे. तर ह्याच्यामध्ये पण डिफरंट डिव्हिजन म्हटलं बेस असतो. फॉर एक्झाम्पल कोणी पेशंट मला सांगत असेल की मॅम मला मिल्कची एलर्जी आहे, तर आय नीड टू अश्युअर की मला त्याला मिल्क बेस्ड सप्लिमेंट देऊन नाही चालणार. तुम्हाला वेगळी सप्लिमेंट कॅटेगरी बघावी लागेल, जे सोया बेस असतील, जे पीज बेस असतील. ग्रीन पीज आहे ते बेस पण सप्लिमेंट असतात, काही एग व्हाईट बेस सप्लिमेंट पावडर्स असतात, काही चिकन बेस पावडर सप्लिमेंट असतात, आणि काही मिल्क बेस असतात. तर त्या पेशंटचा काय त्रास आहे, त्यांना काय ॲलर्जीज आहेत, त्यांचे काय ट्रिगर पॉईंट आहेत, त्यांचं पचन शोषण कुठे त्यांना डिस्टर्ब करणार आहे ह्या घटकांमुळे. कधी कधी खूप ॲलर्जिक गोष्टी असतात पेशंटना की नाही देऊ शकत. कधी कधी असं पण बघतो आम्ही हॉस्पिटल सेटअप्समध्ये की पेशंट्स प्युअर व्हेजिटेरियन आहेत, आणि आता लाईन डाऊन आयसीयू सेटअपमध्ये जेव्हा असतात तर त्यांना रिक्वायरमेंट असते हाय एनर्जी, हाय प्रोटीन. तर तुम्हाला माहिती पण असेल की जेव्हा आपण व्हेजिटेरियन प्रोटीन्स बोलायला जातो, तर जे व्हेज प्रोटीन्स आहेत ते तेवढे ग्रॅम्स ऑफ सप्लाय आपल्याला नाही करत. प्रोटीन्स बेसिकली, भले मी म्हटलं सोयाबीन आहे, पनीर आहे, किंवा ज्या गोष्टी प्रोटीन पावडर्स वगैरे, तर त्यावेळेला त्यांचे रिलेटिव्ह नातेवाईक एम्फसिस पण करतात टेम्पररी पेशंट आमचा बरा होण्यासाठी जर आवश्यक असेल मॅम तर एग व्हाईट किंवा चिकन बेस्ड जी प्रोटीन पावडर तुमची असेल तुम्ही डायल्यूट करून वापरू शकता. आम्ही कन्सिडर तुम्हाला करायला सांगतोय. आणि मग प्रॉपरली त्यांचं एक आपण म्हणतो ना कन्सेंट घ्यावा लागतो की त्यांनी आम्हाला मान्यता दिलेली आहे, आपण चालू करू शकतो प्युअर व्हेजिटेरियन पेशंटला एग व्हाईट बेस्ड किंवा चिकन बेस्ड प्रोटीन पावडर त्यांच्या कन्सेंटप्रमाणे. तर हे 2 डिव्हिजन सांगण्यामागचं कारण असं होतं की मेडिकल न्यूट्रिशन थेरपीला लागणारे डिसीज स्पेसिफिक आजारांच्या कॅटेगरी वाईजची जे वेगळे असतात, आणि तुमचे जिम बेस म्हटलं मी, लो बॉडी फॅट लेवल लो करायचे आहे, तुम्हाला मसल बिल्डअप करायचं आहे, तुम्हाला त्या एरियाचा एक्सरसाइज करून त्या एरियाचे रिजन वाईज तुम्हाला जे काय मसल मास मेकिंग करायचं आहे त्याप्रमाणे असणार. आणि ह्याच्यामध्ये अजून एक इम्पॉर्टंट थिंग
अगेन तुमचे क्लिनिकल हॉस्पिटल डायटिशियन्स न्यूट्रिशनिस्ट कॅटेगरी जशी वेगळी असते तसेच तुमची स्पोर्ट्स डायटिशियन तुमचे जिम न्यूट्रिशन बघणारे डायटिशियन्स ही कॅटेगरी पण वेगळी असणार आहे. तर त्या कॅटेगरी वाईज त्या कन्सर्न एक्सपर्टीज एक्सपिरियन्स पर्सनचा सल्ला जरूर घ्या. हीच तुम्हाला रिक्वेस्ट आहे, हीच तुम्हाला विनंती आहे. थँक्यू सो मच.